हॅलो मैत्रिणींनो, नमस्कार. आज आपण मेथी, धनिया म्हणजे कोथिंबीर आणि आमसूल असे तिन्हीची पावडर करून पाहणार आहोत. हे 2-3 दिवस मी उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहे. खूप छान ऊन पडते, कडक ऊन पडल्यामुळे 2-3 दिवसात आपले हे सगळे छान वाळवून निघतात आणि आपल्याला घरच्या घरी पावडर तयार करून स्टोअर करून ठेवता येते. तर आता हे आमसूल बघा, ह्याच्या मी आधीच बिया काढून घेतलेल्या आहेत. ज्या 2-4 निघाल्या तेवढ्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत. आता हे सगळे वाळलेले आमसूल आपण एका मिक्सरमध्ये घालूयात आणि त्याची पावडर मिक्सरमध्ये बनवूयात. आता हे सगळे छान आपण पावडर करून घेऊयात. उन्हामुळे आपली कामं भरपूर सोपी होतात आणि वर्षभर टिकणारी अशी आपण कोणत्याही गोष्टीचे स्टोरेज करू शकतो आपल्याला पाहिजे त्या वस्तूंचे. तर आता ही बघा, आमसूर पावडर आपली तयार आहे आणि घरच्या घरी केलेल्या पावडरचा रंग किती सुंदर आलेला आहे हे बघा. आता ही आपण एका चाळणीने चाळून घेऊयात, जेणेकरून त्यामधील जी राळ असते, म्हणजे मोठी मोठी जी राहणार आहे ती आपली वरती राहील आणि ती परत आपण मिक्सरमधून काढून घ्यायची आहे आणि परत ती चाळून घ्यायची आहे. आता यामध्ये मी जे 2 चमचे मीठ मिसळलेले आहे, ते मीठ आणि आमचूर पावडर जर तुम्ही परत एकदा मिक्सरमधनं फिरवून घेतली तरी चालेल, पण मी तसं केलेलं नाही. आता यामध्ये हे बघा, 2 चमचे मी मीठ घातलेलं आहे, जेणेकरून ही आपली पावडर छान टिकावी, त्याला कीड लागू नये म्हणून मीठ आपण घातलेलं आहे. आणि एका छान स्वच्छ अशा बरणीमध्ये आपण ती भरून ठेवणार आहे. तुम्ही बघू शकता आमसुलाचा रंग कसा आलेला आहे तो. आता हे आपण एका डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. तुम्ही काचेची बरणी घ्या, प्लॅस्टिकची घ्या, कोणतीही घ्या, पण हवाबंद अशा बरणीमध्ये ती भरून ठेवा. हे बघा, आता यामध्ये आपल्या काही वेळेला लक्षात राहत नाही, सगळ्या काही पावडरी सारख्या दिसतात, म्हणून मी त्यामध्ये एक अशी चिठ्ठी ठेवणार आहे, आमचूर पावडर म्हणून. म्हणजे जेणेकरून डबा उघडला तर ही कशाची पावडर आहे ही लक्षात येईल. असं घट्ट झाकण असलेल्या बरणीमध्ये ठेवून द्यायचे. आता ही मेथी वाळवून घेतलेली आहे. हे सगळं मी 2-3 दिवस उन्हामध्ये वाळवून घेतलेलं आहे. आता हे बघा, हे हातावर सुद्धा आपण छान बारीक करू शकतो. तुम्ही बघू शकता की पटकन बारीक होत आहे. आता आपण ही पावडरसुद्धा आपण एका बरणीमध्ये भरून ठेवूयात. आणि यामध्ये सुद्धा मी मेथी म्हणजे कसुरी मेथी म्हणून एक चिठ्ठी ठेवणार आहे. हे बघा, कसुरी मेथी अशी ही चिठ्ठी ठेवलेली आहे. काही वेळेला आपण गडबडीत असतो, त्या गडबडीत दोन्ही रंग सारखे असतात, ह्याचे कसुरी मेथीचे आणि कोथिंबिरीचा रंग साधारण सारखा असतो, तेव्हा पटकन लक्षात येत नाही, म्हणून अशी चिठ्ठी घातली की आपल्या लक्षात येते. आता ही कोथिंबीर पण वाळवून घेतलेली आहे. आता ही सुद्धा आपण हातावर छान बारीक करून घेऊया. वाळल्यामुळे खूप बारीक होते आणि पटकन बारीक होऊन ती आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकतो. हे बघा, किती छान बारीक होते, ती पावडरच तयार होते.
आणि आपल्याला काही वेळेला पटकन उपलब्ध होत नाही काही वस्तू, त्यावेळेला आपल्या अशा घरच्या घरी तयार केलेल्या वस्तू आपण त्या साजऱ्या करू शकतो किंवा आपल्याला उपयोगी पडते. त्यामुळं अशा काही गोष्टी आपण घरामध्ये स्टोअर करून ठेवू शकतो. हे बघा, ह्यालासुद्धा मी धनिया पावडर म्हणून एक चिठ्ठी तयार केलेली आहे. तर ती चिठ्ठीसुद्धा मी या बरणीमध्ये ठेवत आहे. अशा ह्या तिन्ही गोष्टी आपल्या तयार आहेत. आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कशी वाटली आजची ही युक्ती नक्की कमेंट्समध्ये कळवा. आता हे बीट आहे. बीट मी मोठं मोठं कापल्यामुळे जरा वेळ लागला, पण नंतरचा व्हिडिओ मी नक्की